आज जे आहे ते मी ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझेशनशी रिलेटेड जो आहे हा व्हिडिओ असेल। मी काही ऑर्गनायझर्स बनवलेले होते, सो म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करूया। आपले 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊन गेलेले आहेत आणि त्याबद्दल मी तुमचे खूप 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 आभारी आहे। की देवाच्या मनात काय असतं काही माहित नाहीये, सो म्हटलं व्हाईट कलरचे हँड ग्लोव्स बनवूयात, तर ते तुमच्याबरोबर शेअर करते। सांगितलं नाही पण आता घालून दाखवते कसे झालेत ते। हाय नमस्ते, तर मी आज आत्ता व्लॉग चालू केलेला आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 1:45। तर दुपारी व्लॉग चालू केलेला आहे, सकाळी चालू करायचा होता। एक मिनिट हा, तुमच्या एवढ्या भरपूर एवढ्या कमेंट्स येत आहेत ना, मी काय सांगू नाही शकत आणि मला खूप छान वाटतंय, सो मी बोलते त्याच्याबद्दल। पण आत्ता उशिरा व्लॉग चालू केला कारण म्हणजे खूप काय म्हणतो सकाळी चालू करायचं होतं, पण माझा एवढा मूड ऑफ झालेला होता आणि तो मी कसा बसा करून की नाही चला आपल्यालाच उठायचंय, आपल्यालाच करायचंय, सो अशा ह्याने मी तो तयार केलेला आहे। आणि अन्वी पण घरी होती, सो तिची शाळा जी आहे ती दुपारची असते 12:30ची, पण आताचं त्यांचं टायमिंग जे आहे ते 1:30 झालेलं आहे कारण बोर्डच्या पण एक्झाम आहेत आणि तिची पण एक्झाम आलेली आहे। त्याच्यामुळे मला त्याचंही टेन्शन आलं की आता म्हणजे मुलांच्या परीक्षा असतात तर ते आपल्याला असं वाटतं की हा आता आपणच परीक्षेला बसणार आहे, आपलीच परीक्षा असते, म्हणजे आपण आधी शाळा झालेलं आहे, आपलं सगळं झालंय, पण तरी आपणच परत आता अभ्यास करायचा आणि आपणच परीक्षा द्यायची असंच झालेलं आहे। तुम्हाला असं वाटतं का मला नक्की सांगा। सो आता उशिरा व्लॉग चालू केलेला आहे, तर पटापट तुम्हाला सांगते की काय करणार आहे आणि पुढे तुम्हाला सांगते की माझा मूड का ऑफ झाला होता आणि काय गडबड झाली, कारण देवाच्या मनात काय असतं ना ते समजतच नाही की आपण वेगळे प्लॅन ठरवतो आणि त्याचे वेगळे प्लॅन चाललेले असतात। असो ठीक आहे, तुमच्याबरोबर शेअर करते। आज जे आहे ते मी ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझेशनशी रिलेटेड जो आहे हा व्हिडिओ असेल आणि अजून 1-2 गोष्टी शेअर करेल तुमच्याबरोबर जे मी करणार आहे। तर जुना ड्रेसिंग टेबल जो आहे तो तुम्हाला इथे दाखवते। सो तो जो आहे तो असा होता आणि त्याला कसा आम्ही पुन्हा काय म्हणतो नवीन म्हणजे त्यालाच नवीन कसा बनवला हे तुम्हाला दाखवते। आणि त्याला मला ऑर्गनाइज पण करायचं होतं, त्याच्यासाठी मी काही ऑर्गनायझर्स बनवलेले होते, सो म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करूयात। सो मी तुम्हाला आधी ऑर्गनायझर्स दाखवते। सो हे असे काही ऑर्गनायझर्स बनवलेले आहेत मी आणि हे घरीच बनवलेले आहेत। म्हटलं उगाच येत असेल तर कशाला पैसे खर्च करूया ना, आणि खूप छान छान वाटतात ना, असं मी दाखवते तुम्हाला। सो हे आहेत ते असे 2 छान छोटे छोटे असे केले, ते कळेल तुम्हाला मी कशासाठी काय डोक्यात ठेवून केलेलं आहे। सो हा एक आहे, तुम्ही बघू शकता घरच्या घरी एवढा छान ऑर्गनायझर आपण बनवू शकतो, तर म्हणजे नवीन विकत आणायची गरजच नाहीये ऑर्गनाइज करायला मला वाटतं। आणि हे 2, सो हा एक सिंपल केलेला आहे, जूट रोप जो असतो ना त्याच्यापासून, खूप सिंपल आहे आणि तुम्ही पण बनवू शकता, एवढं सोपं आहे। आणि हा जो आहे हे आईस्क्रीम स्टिक्स पासून बनवलेला आहे। सो आणि मेन बॉक्स काही ह्याला जास्त लागत नाही, तुम्हाला जर हवा असेल तर मला सांगा, मी खाली लिंक देईल, मी बनवलेले आहेत त्याची। सो हे बनवलेले आहे ते तुम्हाला दाखवलं। आता आपण चालू करूयात, मी तुम्हाला आता ड्रेसिंग टेबल दाखवते। तो हा जो आहे असा ड्रेसिंग टेबल आहे आणि इथे फॅन लावलेला आहे कारण भयंकर गरम होतं, मग म्हटलं एक्स्ट्राचा फॅन राहू दे। तो टेबल फॅन आहे, तो आम्ही खिडकीत लावला, म्हणजे रात्री जर फॅन लावला की हवा एकदम थंड होते रूम। जर तुम्हाला असं काही तुम्ही करू शकत असाल ना तर नक्की करा, कारण बाहेर गॅलरी आहे तर तिथून आम्ही बाहेरून लावलेला आहे। सो खूप छान थंड रूम होते, तुम्ही नक्की ट्राय करा। सो आता हे जे आहे हे ड्रेसिंग टेबल आहे, हे मी दाखवते तुम्हाला। सो हा जो आहे अशा पद्धतीने आहे आणि मला असंच हवं होतं काहीसं। हे जे आहे ना, तर हा जो समोरचा आहे तर हा पीस जो होता दरवाजाचा तर तो असाच्या असं मागे होता, मी तुम्हाला दाखवलेला आहे मगाशी जो ड्रेसिंग टेबल। आणि हे खालचं तर हे आहे ॲज इट इज असंच होतं हे, आणि हा दरवाजा। फक्त एवढं इमॅजिन करा की ही जी स्पेस आहे ना ही जास्त होती आणि दरवाजा फक्त मागे होता, म्हणजे सिंगल दरवाजा जो आहे तो मागे होता, म्हणजे मिरर, आणि पुढे स्पेस आणि खाली 2 ड्रॉवर। असं आम्ही खूप मला वाटतं हां म्हणजे लग्नाच्या वेळीच 14-1 वर्ष झाले असतील तेव्हा बनवलेला होता, ठीक आहे। सो आता मला असं हवं होतं, सो आम्ही असं करून घेतलेलं आहे, म्हणजे मला असं ओपन नव्हतं पाहिजे सगळं, तर मग म्हटलं असं बंद करूया। आणि ते प्रॉब्लेम एक झाला की त्यांना सांगितलं आम्ही, पण हे जे आहेत ना सो हे मला रिमुवेबल किंवा डिस्टन्स त्याचं जास्त हवं होतं, सॉरी, तर ते आमचं बोलणंच नाही झालं त्याच्याबरोबर आणि सगळी गडबड झाली। सो आता ते जे आहेत ते सगळे प्रॉपर एकाच ह्याच्यामध्ये आहेत, सो ह्या मोठ्या बॉटल ज्या आहेत त्या अशा त्याच्यात बसतच नाही। सो आम्ही काय केलं ना, हे तुम्हाला इथे दिसत असेल, सो हे त्याने नीट नाही करून दिलं, पण म्हटलं ठीक आहे आपण पेंट करूयात। पण ओव्हरऑल तो चांगला झालेला आहे आणि एकदम स्टर्डी झाला आहे की आम्ही प्लायमध्येच बनवला आहे पूर्ण। सो हा जो होता हा प्रॉपर मिरर होता मागे, ठीक आहे, तर त्याला आम्ही फक्त हा बॉक्स बसवून घेतलेला आहे।
हा तुम्हाला दिसत असेल. तर हा जो आहे ना हा एवढा, तर हा बॉक्स बसवून घेतलेला आहे फक्त. आणि तो जो मिरर होता तो ॲज अ दरवाजा म्हणून पुढे बसवलेला आहे. आणि व्हाईट कलरमध्ये मला हवं होतं. सो इथे तुम्हाला दिसतंय. तर आता मी तुम्हाला जास्त काही दाखवणार नाही, जास्त डायरेक्ट ऑर्गनाईज करून दाखवते. सो तुम्हाला दाखवते मी आता. एक मिनिट, पडदा लावते. नाही दिसतंय का मग तुम्हाला नीट? हा आता दिसेल. तुम्हाला दाखवते मी आता इथे की आता कसं केलं ते दाखवते. सो आता तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने ते ऑर्गनाइज झालं आणि दिसायला किती छान दिसतं की वेगळं असं. आणि दुसरी गोष्ट अशी की आता हे तुम्ही बघू शकता, मग अशी सांगितलं की याची हाईट कमी असल्यामुळे ते बसत नाही, त्यामुळे आडवस ठेवायला लागतो. सो बाकी खाली जे आहे, खालचं दिसतंय ना? हा दिसतंय. खाली जे आहे ते वॅक्सचं ठेवलेलं आहे, कारण मी घरातच वॅक्स करते. माझं मी शक्यतो बाहेर नाही करत. सो तेच त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. वॅक्स स्ट्रीप आहे. आणि हे हेअर पॅक्स रिलेटेड जे माझं पॅक म्हणजे पावडर्स असतात ते त्या ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे काय म्हणतो मॉइश्चरायझर आणि पावडर वगैरे, याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे अन्वीला, म्हणजे जे अन्वीचे हेअर बँड किंवा रबर वगैरे असं सगळं असतं, क्लिप्स सगळे त्याच्यात ठेवलेलं आहे. सो हा जो आहे हा छोटूसा कोंब आणि सीझर्स असं ठेवायला केलेलं आहे. त्यानंतर हे मला जास्त आवडलं माझं, की हे जे आहे ना हे मी ऑर्गनायझर बनवलेलं आहे. तुम्हाला दिसतं आतमध्ये असं. सो ह्याच्या आतमध्ये जे आहे मी फोम शीट ठेवलेलं आहे आणि त्याला सर्कल केलेलं. सो हे ना खूप छान असं म्हणजे अशा बरोबर बसतात, कारण आपण असं नॉर्मली घ्यायला गेलो सगळ्या पडतात ना. सो ह्याच्यात अशा उभ्या राहतात छान. मला खूप आवडतं. मी तुम्हाला ना शेअर करेल माझं लिपस्टिक्स आत्ता मी सध्या ज्या करंट वापरतीये तर त्या मला ज्या आवडतात त्या शेअर करेल. सो त्याच्यात लिपस्टिक्स ठेवलेले आहेत. याच्यामध्ये आहेत ते सगळे परफ्यूम ठेवलेले आहेत. अगेन ही जी बॉटल आहे ती बसत नाहीये, त्याच्यात हाईटचा प्रॉब्लेम. पण ह्याच्यात सगळे परफ्यूम एका ठिकाणी आलेले आहेत. याच्यामध्ये सगळे नेल पेंट्स आलेले आहेत. आणि याच्यामध्ये जे आहे ते सगळे आपले काय म्हणतो कॉस्मेटिक्स कम जे क्रीम्स असतात किंवा इयर ड्रॉप्स किंवा अशाशी रिलेटेड सगळे जे आहे कॉटन बर्ड्स वगैरे, तर सगळं ते त्याच्यामध्ये गेलेलं आहे. आणि अजून एक इथे की इथे मी अशी दोरी लावलेली आहे. ऍक्च्युली ना मी इकडे लावलेली होती, हे हुक्स दिसतात तुम्हाला, तर त्याच्यामध्ये लावलेली होती. माझ्याकडे रिबिन होती एक, तर ती ती ना पडत होती. तर मग केतन आल्यानंतर काय झालं, केतन मला म्हणाले इथे कशाला लावते, इकडे कुठे लाव ना. तर मग त्यांनी मला सांगितलं हा इथे लावू शकतेस. मग तिथे लावलं आणि या क्लिप्स ज्या आहेत ना त्या सगळ्या मी इकडे काय म्हणतो खिडकीला लावत होते. सो त्या सगळ्या तिथे गेलेल्या आहेत. त्यामध्ये एक छान असं ऑर्गनाइज झालेलं आहे. आणि काही नाही, मग हे अशा पद्धतीने जो आहे माझा ड्रेसिंग टेबल छान असा ऑर्गनाइज झालेला आहे. आवडला असेल तर सांगा. आणि ऑर्गनायझर्सच्या ज्या लिंक आहेत हव्या असतील तर सांगा, मग मी तुम्हाला देते. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे माझं मी वॉर्ड्रोबच म्हणते यार, काय ड्रेसिंग टेबल ऑर्गनायझेशन आवडलं असेल. सो बघूया आता इथे वरती पण काहीतरी करायचं मला. आणि माझ्या डोक्यात एक होतं की इथे जे असतात ना ते लाईट्स लावून घ्यायचे आपले, ते छान. बघूया आता मी जमला केलं कधी पुढे मागे तर तुमच्यावर शेअर करेल. बरं, पुढे व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी मी तुमच्यावर काहीतरी शेअर करते की म्हणजे मला एवढं छान वाटतंय ना की तुम्ही एवढे छान पटापट म्हणजे आपले 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊन गेलेले आहेत. आणि त्याबद्दल मी तुमची खूप 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 आभारी आहे. म्हणजे तुमचं प्रेम आणि तुम्ही म्हणजे काय म्हणतो तुमची साथ. तर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या म्हणजे एकत्र कंबाईन आल्या, माझे व्हिडिओ, तुमचं प्रेम आणि साथ, हे सगळं कंबाईन आलं. आणि एवढं म्हणजे मला वाटलं नव्हतं की या चॅनलवरती एवढ्या पटकन, म्हणजे त्या चॅनलवरती मला 500 सबस्क्रायबर्स व्हायला जवळजवळ म्हणजे ऑलमोस्ट वर्ष वगैरे गेला असेल. पण ह्या चॅनलवरती मला 2च महिने झालेले आहेत. आणि एवढं छान तुम्ही म्हणजे एवढी छान तुम्ही मला साथ देताय ना, मला खूप छान वाटतंय. आणि तुमच्या कमेंट्स काय सांगू, म्हणजे मला असं खूप मन भरून येतं. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला मी आन्सर केलेलं आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर. म्हणजे खूप छान वाटतं की आणि तुम्ही एवढ्या वेळ काढून मला कमेंट करता, ती पण एवढी मोठी. आणि मराठीमधून, मराठी म्हणजे इंग्लिशमध्ये एवढा पण पटपट टाईप करतो ना, तेवढं मराठीमध्ये टाईप करणं सवय जरी असली तरी एवढा मोठा म्हणजे कमेंट काय म्हणतो मराठीमधून टाईप करणं म्हणजे मला खूप छान वाटलं की तुम्ही एवढा वेळ काढताय माझ्यासाठी, ते खूप आहे माझ्यासाठी. सो त्याच्याबद्दल मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचं होतं. तर खरंच मी खूप आभारी आहे. आणि तुमची साथ जी आहे ती अशीच राहू दे. सो मला जे आता म्हणायचं होतं की 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट होऊन गेलेले आहेत. आणि माझ्या मोबाईलमध्ये जे आहे ना की मी मगाशी जसं म्हणाले तुम्हाला की देवाच्या मनात काय असतं काही माहित नाहीये. सो माझ्या मोबाईलमध्ये आहे ना 3-4 व्हिडिओज जे होते ते शूट म्हणजे झालेले होते शूट करून.
सो मी असा आणि ना मेमरी पण फुल झालेली होती. तर मी काहीतरी काल करायला गेले तर मला कळलं नाही काय झालं. तर मेमरी होती ना ती 225 MB GB आसपास. ठीक आहे. तर मी डिलीट केल्यानंतर ती झाली 180 GB. म्हणजे बाकीची सगळी शिल्लक राहिली. 180 GB मोबाईलमध्ये भरलेली होती. सो म्हटलं हां झालं आता डिलीट. आणि नंतर थोड्या वेळाने म्हटलं चला आता एडिट करायला घेऊयात, तुमच्यापर्यंत व्हिडिओज पोहोचवायचे असतात आणि सगळं. बघते तर 160 GB म्हणजे ऑलमोस्ट अजून 20 GB गायब झालेलं होतं. आणि सगळे जे व्हिडिओज मी एडिट करायला घेणार होते ते सगळे डिलीट झाले. मला एवढं कसं तरी झालं, म्हणजे काय म्हटलं, म्हणजे मी एवढे कष्ट करायला तयार आहे, मी एवढे कष्ट करते आता ह्याच्यासाठी सध्या की म्हणजे मला कष्ट इन द सेन्स मला जे करायला आवडतं तेच मी तुम्हाला दाखवते, असं वेगळं काही नाही. पण तरी पण ते जेव्हा आपण नुसतं आपलं आपलं करतो ना तेव्हा ते गोष्ट वेगळी असते की हां जरा पटपट केलं आणि मोकळं झालं. पण कॅमेरामध्येच असं म्हणजे तुमच्याबरोबर शेअर करायचं तर ते कॅमेरा या अँगल लावा किंवा असा ठेवा तसा ठेवा, मग याच्यावर काय, मग त्याच्यावर काय बोलायचं, मग हे कसं झालं पाहिजे, म्हणजे ह्या अशा भरपूर गोष्टी असतात. सो ते करता करता ते करणं खूप अवघड होतं. सो मी अशा 3-4 व्हिडिओज जे होते ह्या चॅनलचे आणि त्या चॅनलचे, म्हणजे मला असलं म्हणजे वाईट वाटलं आणि असं कसं तरी झालं. म्हटलं काय आहे, पण म्हटलं नाही आपल्यालाच काहीतरी करायचं. म्हणजे हा मी तुम्हाला जो ड्रेसिंग टेबलशी रिलेटेड आता काही दाखवला ना तो मी प्रॉपर व्हिडिओ केलेला होता आणि तोही डिलीट झालेला. म्हणजे तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि त्यामुळे मला असं आता तो अशा पद्धतीने तुमच्यावर पोहोचवायला लागलेला आहे की झटपट. तर काही करू नाही शकत आहे मी त्याला. पण म्हणजे आपण म्हणतो ना आपण वेगळेच प्लॅन केलेले असतात आणि त्याचे प्लॅन वेगळेच असतात की नाही तुम्ही तुमच्याप्रमाणे जाऊच नाही शकत, तो जसं तुम्हाला सांगेल तसंच तुम्हाला जायला लागतं. सो ह्याच्यावरून एकंदरीत अंदाज येतो. सो म्हणून मला असं की आपले प्लॅन जरी आपण ठरवलेले असले तरी त्याच्या मनात काय असतं ना तेच तो करतो. आपण त्याच्या पुढे जाऊच नाही शकत है ना. सो काय नाही हेच शेअर करायचं होतं. पण मला तुमचे आभारही मानायचे होते की खरंच खूप छान 500 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत आणि अशी तुमची साथ द्या. 1000 सबस्क्रायबर्स पण कंप्लीट होऊ दे आणि तुमच्या साथीनेच आणि तुमच्या बरोबर आपलं चॅनल सुद्धा मॉनिटाईज होऊ देत लवकरात लवकर. व्हिडिओज बघा, व्हिडिओवरती म्हणजे नाही काही आवडलं तर ते पण सांगा. तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या खूप मला मोटिवेट करतात. सो म्हणलं तुमच्यावर असं एक टॉक होऊन जाऊ देत, छान असं बोलूयात, म्हणजे थोडं इंटरॅक्ट पण होऊ आपण एकमेकांबरोबर. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. उन्हाळा एवढा वाढला ना की काही सुधरतच नाही. अन्वीला आणायला जाते ना तेव्हा तर म्हणजे विचारायचंच नाही की पूर्ण हाताला आणि असं सगळं होतं. तर मी विचार केला की हँड ग्लोव्ज बनवूयात. मागवायची इच्छा होती ऍक्च्युली, ना मागवलेले पण होते ब्लॅक कलरचे होते जे, पण मला ते सापडत नाही आता कुठे आहेत ते. सो मी म्हटलं तर ब्लॅक कलरपेक्षा व्हाईट कलरच, कारण व्हाईट कलरने कसं जरा बरं पडतं ना उन्हाळ्यामध्ये. सो म्हटलं व्हाईट कलरचे हँड ग्लोव्ज बनवूयात, तर ते तुमच्यावर शेअर करते. सो त्याच्यासाठी ना मी ही माझ्याकडे लेगिन्स आहे. सो मी तिला ऑलरेडी कट केलेली होती, खाली जो खालचा पोर्शन असतो गुडघ्यापासून खालचा. तर काय झालं ना तिला डाग पडले होते, नवीन लेगिन्स होती आणि कसले डाग पडले काही कळलं नाही. म्हणून मी कट केलं आणि 3/4 आता 3/4 एखाद्या ड्रेसच्या आतून किंवा असं घालायला. पण मग मी विचार केला की आता मी हे तर काही घालतच नाही एवढे ड्रेसच्या आतून, कारण व्हाईट एकदम ते कसं तरी दिसतं ना. समजा ड्रेस आपला थोडासा आपण जो स्मॉल म्हणजे स्मॉल इन द सेन्स गुडघ्यापर्यंतच्या लेंथचा जो ड्रेस घालतो सो त्याच्यातून थोडं जरी असं झालं तरी व्हाईट दिसतं. सो नको म्हटलं, त्याला स्किन कलरचे वगैरे असेल तर छान वाटतं किंवा ब्लॅक. पण मग मी ही नाही घालत, तर म्हटलं याच्यातूनच हँड ग्लोव्ज बनवूयात. सो ही मी शॉर्ट्स बनवली होती ना, व्हाईट कलरची जी लेगिन्स होती त्याच्यातून ही शॉर्ट्स बनवली होती आणि आता त्याच्यातून मी हँड ग्लोव्ज बनवणार आहे. सो म्हटलं ते तुमच्याबरोबर शेअर करूयात, तर ते शेअर करते तुमच्याबरोबर. सो सगळ्यात आधी मी काय केलं ना, तर इथे पेपरवरती ड्रॉ करून घेतलेला आहे. असा हात ठेवला आहे मला जिथपर्यंत हँड ग्लोव्ज हवेत तेवढे, आणि मग अशी बोटं अशी बऱ्यापैकी लांब केली आहेत एकमेकांपासून आणि मग त्याच्यामधून ड्रॉ करून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जे बोटांमधून जे कापड जे जातं ना तर ते बरोबर जातं असं. सो थोडंसं घेताना मेजरमेंट आहे ना तर ते थोडं एक्स्ट्रा घ्या. आता त्याच्यानंतर मी काय केलं ना, इथे लेगिन्सचा जो आपला कमरेचा जो पट्टा असतो म्हणजे इलास्टिक, तर तिथे मी मेजरमेंट घेतलेलं आहे आणि मग ते जेवढं मेजरमेंट आहे तर तेवढंच जे मी त्या पेपरवरती पण करून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या हाताचा जो भाग आहे तो तेवढा तिथे परफेक्ट येईल. आता ते दोन्ही भाग रिस्टच्या इथपर्यंत जोडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ते कट केलं प्रॉपर असं, आणि कट करताना त्याच्या आधी जेवढं आपण काय म्हणतो ड्रॉ केलं होतं ना तर त्याच्या बाजूला मी 1 पाव इंच सोडली होती जागा, ठीक आहे, आणि मग कट केलं होतं. तर त्याच्यानंतर असे 2 मी कट केले, एक राईट आणि लेफ्ट, आणि हातावरती लिहायचं आहे की हा राईट आहे आणि हा लेफ्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लेगिन्स कट करून घेतली आहे आणि त्याच्यावरती हे जे दोन्ही हात आपण कट केलेले होते ना तर ते असे पिनेने असे म्हणजे फिक्स करून घेतलेत की म्हणजे मग कापड हलणार नाही.
सो मी त्याच्यानंतर ते शिवून घेतलं. आणि शिवताना कसं करायचं ना, की आपण बोटाच्या इथे जेव्हा येतो ना, तिथे आता मला तर काही एवढं म्हणजे शिलाईचं काम येत नाही. मी जसं आपलं तोडकं मोडकं करते. सो ते करताना मला हळूहळू करायची सवय आहे. सो मी म्हणजे थोडं हळूहळू असं करतच केलं, कारण इकडे तिकडे एकदम जायला नको, कारण ते मशीन एकदम आपल्याला सवय नसते ना. सो ती एकदम पुढे जाते. सो त्यासाठी असं कापड हलवत आणि असं मी ते प्रॉपर करून घेतलं, म्हणजे बोटांच्या इथे पण जे म्हणजे जो ग्लोव्ज आहे ना तो नीट बसेल. आणि हे तुम्हाला मी ना फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवलेलं आहे, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सो त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मग मी थोडंसं अजून एक अर्धा इंच नाही, पावपेक्षा थोडं कमी इंच मार्जिन म्हणजे सोडून मी हे कापड जे आहे ते कट करून घेतलेलं आहे. आणि कट करताना बोटांच्या इथे अगेन आपल्या शिलाईवरती मगाशी जास्त तुमच्यावर काही बोलले नाही, मगाशी इन द सेन्स हँड ग्लोव्ज बनवता, कारण त्याच्यानंतर मध्ये मी अन्वीला पण आणायला गेले होते, कारण तिची लगेचच शाळा सुटणार होती 3:45 वाजता. म्हणजे 1:30 ला गेली आणि 4:45 आणायला पण जायचं होतं. त्यामुळे जेवढं गडबडीत होत होतं तेवढंच केलं मी. आल्यानंतर मग थोडा कॉफी ब्रेक घेतला आणि मग परत शिवायला घेतलं. सो ते मी तुम्हाला सांगितलं नाही, पण आता घालून दाखवते कसे झालेत ते. सो थोडे ना मी इथे तुम्हाला सांगते, माझ्या पण चूक नाही म्हणू शकत, पण थोडी गडबड म्हणू शकतो. सो काय झालं की आता इथे तुम्ही बघताय छान दिसते ती लेस लावलेली. सो आता मी तुम्हाला घालून दाखवते, पण झालं काय ते सांगते की थोडं मेजरमेंट घेताना आहे ना, आता काय करायला लागेल, थोडंसं अजून एक्स्ट्रा घ्यायला लागेल. पण आता बसतोय नाही असं नाही, खूप छान बसतोय, पण थोडा टाईट होतोय किंचित. तर मग तो मे बी अजून मला असं वाटतंय की थोडा लूज चालला असता असं मला वाटतंय. पण असं बघायला गेलं तर परफेक्ट बसतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. सो मी दाखवते तुम्हाला घालून. आणि जे मी तुम्हाला नंतर ते दाखवलं ना, की आपल्याला इलास्टिक लावायची पण गरज नाही पडणार त्याला, की आपण लेगिन्सचा जो इथला इलास्टिकचा पोर्शन असतो तोच त्याच्यात कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे त्याला ह्याची गरज पण नाही पडणार. आणि दिसायला पण खूप छान दिसते. मी तुम्हाला दाखवते, दोन्ही घालते आणि मग दाखवते. आणि तुम्ही करून बघणार असाल ना, नक्की करून बघा. फक्त मेजरमेंट घेताना थोडं रिस्ट आणि हे सगळं जरा थोडंसं बघून घ्यायला लागेल, नाहीतर थोडं टाईट होईल. आता तरी टाईट नाही होते, मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरी मी दाखवते. आणि विकतचे आणण्यापेक्षा हे आपण घरच्या घरी एवढे छान बनवू शकतो, म्हणजे काही पैसे खर्च नाही होणार आहे जर असेल तुमच्याकडे असं काही अवेलेबल तर. कारण त्याला इलास्टिकची पण गरज नाहीये. आणि हा ते बघा किती छान झालेत, मस्त असे माझे हँड ग्लोव्ज रेडी झालेले आहेत. आणि ती लेस जी आहे ना ती खूप क्यूट वाटते, म्हणजे तुम्हाला इथे दिसते की नाही माहित नाही, अशी छान दिसतीये ती लेस. आणि मला कसं गाडीवरती गाडी चालवायला वगैरे, तर ही लेस मला जास्त हे झाली, छान वाटली आयडिया. आणि हे कसे आपण म्हणजे माहित नाही आता कितीपर्यंत मिळतील असे. एकंदरीत छान झालेले आहेत हे माझे हँड ग्लोव्ज बनवून. सो तुम्हाला कसे वाटले मला सांगायला विसरू नका, आणि शेअर पण करायला विसरू नका जर कोणाला त्याची हे असेल बरं. पण ठीक आहे, म्हणजे काही असं मला हे नाही वाटते. आणि मला मेन म्हणजे काय आवडलं माहितीये का, तर हा जो आपण इथे हे लावलेला आहे, म्हणजे काय म्हणतो लेगिन्सचा जो हा पोर्शन घेतलेला आहे ना कमरेचा, तर त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं काही इथे लावायची गरज नाही. ते असं छान फिट एकदम बसतंय त्यामुळे. आणि लेगिन्सचं मटेरियल पण सेम स्ट्रेचेबल असतं. सो मला आवडलेलं आहे हे, म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर ज्यांना ह्याची गरज आहे त्यांच्यावर नक्की शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला DIY किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल, काहीतरी वेगळे खुटपुट असं जरा आवड असेल बघायला, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी अशाच टाईपचे काही वेगवेगळे कॉन्टेंट घेऊन येत असते. आणि थोडीफार मस्ती मज्जा काही असेल तर ती तुम्हाला आवड असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट की तुम्ही मला मशीन बद्दल भरपूर सारे क्वेश्चन्स केलेले आहेत, तर त्याच्याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल, किंवा एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल. तर जर माहिती हवी असेल तर राहा माझ्या बरोबर.
मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल मशीनशी रिलेटेड आणि लिंक सुद्धा देईन तुम्हाला. सो चला, आता काही नाही, आता हे सगळं जे आहे जो घाट घातला होता हँडग्लोव्ज बनवण्यासाठी, सो त्याच्यासाठी जो पसारा झाला होता तो सगळा आवरून घेते आणि मशीन वगैरे सगळं जागेवर ठेवून देणार आहे. आणि त्यानंतर काही नाही, मग नेहमीचंच रुटीन जे आहे ते की एक्सरसाइज करायचा, जेवण आणि मग झोपून जायचं. पण त्याआधी व्लॉग पण मला आज एडिट करायचा होता. सो आहेत अजून 1-2 बरीच कामं. तर काही नाही, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि अशा गोष्टींमध्ये आवड असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले आधीचे पण व्हिडिओज पहा आणि तुमचे फीडबॅक द्यायला मला विसरू नका. आणि तुम्ही याच्या छान छान कमेंट्स करताना त्या करत राहा, कारण त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि असे नवीन नवीन व्हिडिओज बनवायला पण खूप छान वाटतं. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.